होस्ट आलं केलंय आलं मला. आलं आलं. सर मी प्रयत्न करू का? नाही नाही, हो, मला करा झालं करा. माझं, प्रेझेंट करतोय आता. नाही नाही, उषाताई अर्थ सांगतायत. हा, ठीक आहे. अच्छा, अर्थ सांगताय. एवं संभाषमाणयोः याप्रमाणे संभाषण करणाऱ्या तयोः हम्म. त्यांच्या वृकस्य दृष्टीः म्हणजे लांडग्याची नजर शुनकस्य गले अपतत म्हणजे हा कुत्र्याच्या गळ्यावर पडली. हा, बरोबर. एवं हा, संभाषण मानयोः म्हणजे संभाषण करणाऱ्या तयोः म्हणजे त्या वृकस्य लांडग्याची दृष्टी, शुनक म्हणजे पण कुत्राच, हा, कुत्र्याच्या गळ्यावर, गले सप्तमी, अपतत म्हणजे पडली. मराठीत जसं पडली म्हणतो आपण, नजर पडली, तसंच शब्द आहे हा. हा, पुढचं. स तत्र किणम अलक्षयत. कोण सांगेल? तर किणम म्हणजे काय हो? किणम म्हणजे आता खून. दिलाय बघ. हा, गळ्यावरील पट्ट्याची खूण असं दिलंय. अच्छा. पट्ट्याची खूण. हा. आपण पहिल्या दिवशी बघितलं होतं ना अर्थामध्ये. हं. तो तेथे पट्ट्याच्या खुणाकडे लक्ष देतो. हं. बरोबर ना? आहे. अलक्षयत. हं. किंवा त्याचे लक्ष जाते. बरोबर ना? हो, त्याचं लक्ष लक्ष गेले, पडले, लक्ष गेले. लक्ष हा गेले. हा. हा, तेथे त्याचे लक्ष म्हणजे, किंवा तेथे तेथे किणम म्हणजे खुणेकडे, हा, लक्ष देता झाला किंवा लक्ष दिले असं. अलक्षयत हम्म. म्हणजे बघितलं त्यांनी असं. हम्म. हा, ठीक आहे. तदा सहा श्वानम अपृच्छ. कोण असेल? अर्थच सर कोण सांगेल? हा. सर तेव्हा तो ह्याला कुत्र्याला विचारतो. हा, तेव्हा तो कुत्र्याला तेव्हा त्याने कुत्र्याला विचारले. सी, विचारले. हा. संस्कृतमध्ये काय असतं, आपण ते त्याने म्हणतो मराठीत, पण त्याने कुत्र्याला विचारले. पण अपृच्छत किंवा सहा पृच्छती, तो विचारतो. पण आपलं मराठीत कसं होतं, तो विचारतो, त्याने विचारले. भूतकाळात गेल्यावर आपण कर्त्याचं रूप बदलून टाकतो, पण संस्कृतमध्ये तसं होत नाही. हा, सहाच सहाच राहतं. असं. सर अहो सख अहो सखे किमिदम ते गले वर्तते इति. याचा अर्थ काय? हे मित्रा किंवा सख्या, हे काय आहे तुझ्या गळ्यात दिसतंय ते? किम इदम, इदम म्हणजे हे, काय हा. तुझ्या गळ्यात दिस आहे, असे. हा, हम्म. इति म्हणजे असे. सर सर हा. तुम्हाला माझं ऐकायला येतंय? हा, हा, ऐकायला येतंय. अच्छा सर, ते संभाषमाणयोस्तयोःच हे काय आहे? संभाषमाणयोः तयोः. योः तयोः. ओके, थँक्यू. हम्म. तुमचं ना त्या क्रियमाण, संभाषमाण, ह्या अजून शब्द, हा भाग झालेला नाहीये व्याकरणाचा. हा, पण एकदा तो मी सांगेन त्याच्या पुढे पुढे कधीतरी. जरी ते नसलं तरी त्याचे ते शब्द कसे बनतात मूळ क्रियापदापासून, ते सांगेन. हा, संभाषमाण योग म्हणजे काय? म्हणजे संभाषण करणाऱ्या त्या लांडग्याची. हम्म. संभाषमाण म्हणजे संभाषण करणाऱ्या, क्रियमाण हम्म. म्हणजे करणाऱ्या, असं. हम्म. असं मान म्हणजे असं करणाऱ्या, असं. हा, अच्छा. पठित हा. मा पठित मान म्हणजे वाचणाऱ्या किंवा अभ्यास करणाऱ्या, असं. ओके. हम्म. हम्म. पुढचं वाचा. सांगा. श्वाह आम न किंचित, याचा अर्थ काय होईल? श्वाहचा अर्थ नाही कळला. आह. श्वाह श्वान आह. म्हणाला, श्वान आह श्वाहा असेल ते. आह. श्वाहा म्हणजे कुत्रा. कुत्रा म्हणतो आम. ह, म्हणजे हो. हो. आह. का- आह. काही नाही, काही नाही, असं. आह. आह. हा, आम म्हणजे हो, काही आह. नाही. हा, मम स्वामी दिवा माम गले
रज्ज्वा बध्वा रक्षती याचा अर्थ कोण सांगेल? मी घेतो. माझे बाकीच्यांनी पण स्वामी बोला. माझे स्वामी बाकीच्यांनी बोला. माझे हा. स्वामी दिवसा सांगतो बोला. म्हणजे माझ्या गले सप्तमी, माझ्या गळ्यात रजवा म्हणजे चतुर्थी आहे ही, नाही तृतीय आहे, सॉरी तृतीय आहे. म्हणजे रज्जूने म्हणजे दोरीने बांधून रक्षती, इथे कसं बसतं मला माहित नाही, बांधून ठेवतो असं असेल ते. मी रक्षण नाही रक्षण करतो. करतो. नाही असं नाही. मम स्वामी म्हणजे माझा मालक, दिवा म्हणजे दिवसा, माझ्या गळ्यात दोरी माझ्या गळ्यात दोरी बांधून रक्षण करतो असं. रक्षण कर. रक्षते म्हणजे रक्षण करतो. हम्म. हा. दोरी रात्र बंधूनच होईल ना, दोरीने नाही ना होणार, तृतीय आहे म्हणून. हो, हा, दोरीनेच. दोरीनेच म्हटलं ना मी. हा. हा, रज्वा म्हणजे दोरीने दोरीने. बांधून. हा. हा. दोरीने बधवा म्हणजे बांधून, दोरीने बांधून रक्षण करतो. हो. हा. वधवा आहे ना ते, म्हणजे बदकातला ब आहे ना तो, वधवा नाही ना. नाही वधवा ब. नाही, बधवा पाहिजे. ब. याच्यात काय आलेलं आहे? बधवा पाहिजे. हा. ते मी माझ्या ह्याच्यात केलेलं आहे करेक्शन, पण ठीक आहे. हा. तर बधवा रक्षते. हा. अं, रात्रौ सम्यक गृहस्य रक्षणं भवेत् इति माम मुंचती याचा अर्थ कोण सांगेल? हो सर, मी सांगू? हो. हा. अं, रात्रौ म्हणजे रात्री, हम्म, सम्यग गृहस्य सगळ्या घराचे हम्म, रक्षण करण्यासाठी हम्म. भवेद इति करण्यासाठी मला मला मोकळे सोडतो. मुंचती म्हणजे मोकळे सोडतो. मुंचती म्हणजे मोकळे सोडतो. मुंच हा धातू आहे. हा, हा. मुक्ती हा मुंच शब्द घरात त्याच्यापासूनच मुंचती. झालेला आहे. मुक्त म्हणजे हे त्याचं धातू साधित आहे. मुंच धातूचं, मुक्त हे धातू साधित आहे. मुक्त. हा, तर मुंचती मोकळे सोडतो. हा, रक्षणं भवेत म्हणजे रात्री सगळ्या घराचे रक्षणं भवेत, रक्षण व्हावे. इति म्हणजे किंवा रक्षण करण्याकरता किंवा रक्षण होण्यासाठी भवेत इति रक्षण. मला मोकळे सोडतो. हा. हम्म. पुढचं वाचा. दुसरं कोण वाचेल पुढचं? रमा. वाचू का मी? तदाहम. हा, दुसरं कोण? कोण वाचतंय का? हा रमा. नाही, वाचा उच्चार. तदाहं राजेव रमा सर्वतंत्र वाचते. 1 minute. सर्वतंत्र. हे सर्व बाकीच्याने बोलू नका, तिला बोलू द्या. हा. तदाहं राजेव सर्वतंत्र स्वतंत्र सर्वतो गृहं स्वैरं भ्रमामि. अहं भ्रमामि. So I roam. Griham swairam means by myself. Freely. हा. नाही यू टेल व्हॉट एव्हर यू कॅन, देन विल सॉल्व द अदर. ततः अहं भ्रमामि, गृहं भ्रमामि, राजेव वित् मै रोप्, रज्जु राजे, सर्वतन्त्रः स्वतन्त्रः फ्रीली, सर्वतो गृहं फुल हाउस I roam. Therefore I roam around the full house with the rope. Rajeva. No. Rajeva So means wait. राजैव. I'll tell you. ओके. तदा अहम म्हणजे काय? तेव्हा मी किंवा त्यानंतर मी. हा. मला मोकळं सोडल्यावर म्हणजे त्यानंतर मी राजा इव म्हणजे काय? राजासारखा सर्वतंत्र प्लीज. हा. वेट. सर्वतंत्र स्वतंत्र म्हणजे सगळं करायला मोकळ्या असल्यासारखा, स्वतंत्र असल्यासारखा असा सर्वतः गृहम. सर्वतो म्हणजे सर्वतः सगळ्या घरामध्ये, हा, किंवा घरी स्वैरम भ्रमामी. स्वैर म्हणजे स्वैर म्हणजे स्वतःच्या इच्छेने. by myself. Okay.
पुढचं वाचा. मम भोजन विषये तू परमम. दुसरं कोण वाचेल? मम भोजन विषये तू परमम सुखम अनुभवाम्यहम. हा, उन्नती तू सांगतेस? कोण सांगता याचा अर्थ? भोजनविषये तू परमं सुखम अनुभवाम्यहम. अनुभवाम्यहम ते नाही कळलं मला. मी अहम. एक मिनिट, तिला तिला सांगू द्या पूर्ण. हा हा. मम भोजन विषये तुम मम भोजन विषये तुम परम सुखम अनुभवाम अहम. नाही, असं माझ्या नाही. मम भोजन विषय तुम नाहीये, तू. मम भोजन विषय तू परमम. माझ्या हा, नाही नाही, बोला बोला सर. नाही, याचा अर्थ असा होईल, मम भोजन विषय म्हणजे माझ्या माझ्या भोजनासंबंधी, भोजनाविषयी तर, तू म्हणजे तर तर. परम तर सुख मी परम सुख अनुभवतो. हा, अनुभवामी अहम म्हणजे याचा अन्वय असा होईल. हा, मम भोजन विषये तू अहम परमम सुखम अनुभवामी. हा, ओके, माझ्या परम. भोजनाविषयी तर मी परम सुख अनुभवतो. हा, म्हणजे परम म्हणजे सगळ्यात उच्च कोटीचे किंवा सगळ्यात जास्त सुख अनुभवतो असं. यदा सर्वे गृहजना भुक्त्वा स्वकार्येषु प्रवर्तन्ते. एवढाच. याचा अर्थ कोण सांगेल अर्ध्या वाक्याचा? मी सांगू? हो, सांगा. यदा सर्वे गृहजना भुक्त्वा स्वस्वकार्येषु प्रवर्तन्ते. जेव्हा सर्व घरातील लोक भुक्त्वा म्हणजे जेवण झाल्यानंतर आपापल्या कार्यासाठी निघून जातात किंवा जातात तेव्हा. तदा गृहदासी सर्व. हे कोण सांगेल? तदा गृहदासी सर्वेषाम उच्छिष्टम मह्यम यथेष्टम ददाती. म्हणजे तेव्हा गृहदासी म्हणजे घरातली मोलकरीण हा सगळ्यांचं उष्ट राहिलेलं मला हा भरपूर खायला देते. हा, यथेष्टम म्हणजे जसं असेल, किंवा यथेष्ट म्हणजे हा, भरपूर असं नाही. जे जे यथेच्छा असं नाही, ते यथेष्टम आहे. जसं योग्य असेल तसं. यथा इष्ट म्हणजे जसं. इष्ट म्हणजे योग्य. जसं योग्य असेल तसं देते असं. देते. हा. हा. तर अं, प्रवर्तनतेचं काय मिनिंग विसरले मी. प्रवर्तनते प्रवर्तन जातात. म्हणजे हा, नाही नाही, जाता तसं नाही. प्रवृत्त होणे. प्रवर्तनते. वर्तनते म्हणजे असणे किंवा राहणे. प्रवर्तनते म्हणजे प्रवृत्त होणे, ज्याला आपण म्हणतो ना, कामाला लागतात. ऍक्च्युली प्रवर्तनते म्हणजे लागणे, कामाला लागणे, एखाद्या कामाला लागणे, त्याला म्हणतात प्रवर्तनते. किंवा प्रवर्तनतेचा दुसरा अर्थ काहीतरी बदल करणे किंवा काहीतरी नवीन करणे, म्हणजे ते आपल्या कामाला लागतात असं. ज्याला तो असा शब्द आहे ना एक, ते धम्मचक्र प्रवर्तन दिन. ते प्रवर्तन दिन म्हणजे काहीतरी बदल असं. चक्राचं परिवर्तन. हा, असं. प्रवर्तन म्हणजे नवीन काहीतरी सुरू करणे, त्याला म्हणतात प्रवर्तन ते असं. हा, तर हा, तर पुढचं वाक्य कोण सांगेल? 2 मिनिटं, माझी भोजनादुत्थाय. स्क्रीन दिसते का नाही दिसत आहे? मला कोणाची दिस स्क्रीन उन्नती? माझी नाही नाही. दिसते. मी तुमची नाही दिसत अच्छा, आहे सर. आता मी शेअर मध्ये करतो माझी मग, आहे. कारण इतका वेळ मला वाटवलं की माझी स्क्रीन शेअर होते म्हणून. तुमची आली शेअर हा, केली. करा आता तुम्ही. दिसली का? आता स्क्रीन दिसलीये. हा, हा, पण अजून तुम्हाला प्रोजेक्ट आणि करायचंय. तारखा दिसल्यात तुमच्या. झाड. अच्छा. हा, फुल आता स्क्रीन केलं तरी चालेल. हा, फुल स्क्रीन करा. हा, चालेल. फुल स्क्रीन करा म्हणजे मग ते साईडचं दिसणार नाही. फुल हा, स्क्रीन केलं मी. काय दिसतंय सध्या? चित्र दिसत नाहीये का? दोन दोन भाग दिसत आहेत स्क्रीनचे अच्छा, म्हणजे ही असं. स्क्रीन दिसते. 2 मिनिटं. हा, पण ठीक आहे तसं. हा, तर हे कोण सांगेल याचा अर्थ? भोजनाद उत्थाय प्रायः सर्व एव रोटिका शकलम मे ददाती. हे कोण सांगेल याचा अर्थ?
तर उत्थाय म्हणजे काय? उरलेली. जेवणात उरलेले शक्यतो हा सगळं. नाही नाही नाही, उरलेली नाही. हा थांबा, हा वाच मग बाकीचं तर घेऊन. वाच तू पूर्ण. नाही, एक मिनिट थांबा. हा तू तू आधी बाकी कसं आहे माहितीये का, जे शब्द तुला येतात ना तुम्हाला, त्याचा हा आधी अर्थ सांगायचा आणि मग विचारायचं हे मला माहिती नाही. ओके. बाकीचा अर्थ. प्राय म्हणजे बहुतेक, सर्व म्हणजे सर्वच. रोटिका शकलम म्हणजे चपात्या मला हम्म तुकडे. देते. देते. हा हा आता भोजनात शकलं म्हणजे उत्थाय म्हणजे जे जेवणातून, उठून. भोजनात म्हणजे जेवणातून, पंचमी म्हणजे पंचमी. हम्म. जेवणावरून, उत्थाय म्हणजे उठल्यावर उठल्यावर. किंवा हा म्हणजे जेवणावरून लोक उठली की ज्या उरलेल्या ज्या सगळ्या पोळ्या असतात त्या ती मला देते असं. हम्म, भोजनात उत्थाय, त आणि उत्थाय असं. त आणि उ हम्म. झालं की त्याचं द होतं म्हणून. बरोबर, त्याच उद्दिष्ट होतं नाही का? बरोबर. आणि प्रायः उच्छिष्ट म्हणजे शब्द बहुधा म्हणजे बहुतेक वेळा असं. बहुतेक वेळा. हा बहुतेक वेळा, बहुधा नाही, बहुतेक वेळा. हा किंवा नेहमी, प्राय म्हणजे नेहमी असं पण होईल. हा आणि तुमचं स्क्रीन नाही दिसत आहे पण राजेश, नाही दिसत आहे. काहीच नाही. मी तेच बोलणार होते, करू का शेअर? असं कसं हा होतं? चालेल, राहू द्या ना मग, चालेल राजेश, राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. नाही. रेकॉर्डिंग तर आता उन्नती करते शेअर. हा ते दिसतंय. तर आता पुढचं वाक्य कोण सांगेल? पात्रेषु शकल म्हणजे शिष्ट, तुकडे ना. शकल म्हणजे तुकडे, पोळ्यांचे तुकडे. हा हम्म. पात्रेषु शिष्टम भक्ताधिकम स्वामिनी माम हा विना अन्यस्मै न देता. ददाती. याचं कोण सांगेल? मी सांगू प्रयत्न का? करू का? नाही, दुसऱ्या कोणाला तरी, दुसरा हा अजून कोणी करा. बोलू का बोललं मी? नाही. मी बोलू का? बोला बरं. हा प्रणाली मला बोल. फक्त हा मला ते भक्ताधिकमचा अर्थ समजला नाही, पण पात्रेषु म्हणजे सप्तमी आली, म्हणजे भांड्यात शिल्लक राहिलेलं. भक्ताधिकम कळलं नाही. स्वामिनी म्हणजे घराची मालकीण, माझ्याशिवाय कोणाला दुसऱ्याला देत नाही. हा तर भक्त म्हणजे भात, भक्त पासूनच भात झालेला हा आहे. हा हम्म. हा. हम्म. ते आम्हाला ओदन माहितीये. हा नाही, भक्त म्हणजे पण उरलेलं भात वगैरे असं. हा हा अधिक म्हणजे तर इत्यादी, भात इत्यादी. इत्यादी, भात इत्यादी. हा पात्रेषु म्हणजे पानातील, सप्तमी पानांमधील म्हणजे बरेच जण जेवत असतील तर त्यातले पानांमधील. शिष्टम भक्ताधिकम म्हणजे शिष्ट लोकांनी उरवलेलं, म्हणजे शिष्ट म्हणजे असं इथे आहे हा. का? हा काय नाही नाही, शिष्ट म्हणजे आम्हाला शिल्लक राहिलेलं असं वाटत होतं. हो बरोबर, काय मला पण तसंच वाटत होतं. उरलेलं. एक मिनिट, एक मिनिट. हा शिष्ट, पानात उष्ट शिल्लक, उष्ट भात वगैरे शिल्लक राहिलेलं असं वाटलं मला. नाही नाही मला असं वाटतं Uच्छिष्टं means पात्रेषु म्हणजे remaining. भांड होतील, पानं होणार नाही असं वाटतं. नाही नाही नाही. पात्रेषु म्हणजे आपण पात्र म्हणतो ना, भोजन पात्र, तसं भोजन नाही Shishtam पात्र. म्हणजे means उरले. remaining. ऐक ना, ऐक Shishtam ना. means remaining, no? That's why we नाही say नाही, Uchchishtam. Huh? एक मिनिट, लेट मी टॉक. हा ओके. हा बघा, पात्रेषु म्हणजे काय, सप्तमी आहे, बहुवचन. पात्रेषु म्हणजे पात्रांमधील. आता ते पात्र कुठली असू शकतात, आपल्या भांडी पण म्हणजे पातेल्या वगैरे पण असू शकतात, किंवा ताट पण. भोजन असू शकतात. हा दोन्ही. हम्म. काही. आता शिष्टम म्हणजे, हे शेषम का नाही म्हटलं त्यांनी मला कळलं नाही. शिष्टम, शिष्टांनी नाही होणार ते. शिष्टम म्हणजे शेषम या अर्थाने शिष्टम वापरलंय. हा आणि उच्छिष्टम म्हणजे म्हणजे हम्म. उत म्हणजे उष्ट. उठले. नाही नाही, उच्छिष्ट हा शब्द कसा तयार झालेला आहे? उत म्हणजे उठल्यावरती जे शिल्लक राहतं ते. शिष्टम म्हणजे शिल्लक. हं. शिष्टम भक्ताधिक म्हणजे शिल्लक राहिलेलं भात वगैरे असं. हा स्वामिनी म्हणजे गृहस्वामिनी, गृहिणी. माम, माम विना म्हणजे माझ्या विना, अन्यस्मै इतर कोणाला, न ददाती इतर कोणाला देत नाही असं. समजला अर्थ याचा?
हो 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 हा हो हा तर शिष्टम हा इथं शिष्ट जन या अर्थाने नाही वापरलेला आहे, तर शिष्टम म्हणजे शेषम या अर्थाने वापरलेला आहे. हा आणि जसं मी म्हटलं उच्छिष्टम हा शब्द पण त्याच्यापासूनच आलेला आहे. उच्छिष्ट म्हणजे उठल्यावरती जे शिल्लक राहतं त्याला उच्छिष्ट म्हणतो आपण, लोक जेवणाचे उठल्यावरती असं. तर अन्यस्मय काय आहे? अन्यस्मयी म्हणजे इतराला. हा हा अन्य कोणालाही. अन्य कोणाला असं. हा न ददाती. हम्म. म्हणजे ते काय अन्य प्लस अस्मय असं काही आहे का? काय म्हणजे मला ते कळलंच नाही. हम्म, अन्यची तसं चतुर्थ नसेल. हा नाही नाही, बरोबर. इतर कोणाला म्हणजे चतुर्थीच येणार ती, पण अन्य शब्दाची येतं का काय माहिती नाही. अन्य पण असं स्मयी कधी हे नसतं म्हणजे असं. हा ते काहीतरी म्हणजे अन्यस्मयी असं काहीतरी फ्रेज असणार म्हणजे इतर कोणाला या अर्थाने, कारण अन्य या शब्दाची विभक्ती नाहीये. अन्याच नुसतं अन्यस्यई नाही आहे अन्यस्यई ऍक्च्युली अन्यस्मयी ना, तस्मै अन्य पुल्लिंगीची चतुर्थी आहे. नाही नाही, अन्यस्यई होती, स्मयी नाही होणार कधी, स्यई नाही होणार. नाही पुल्लिंगी असेल तर स्मयी होणार ना, आणि स्त्रीलिंगी असेल तर सई होणार. अन्यस्मयी पुल्लिंग, अन्य पुल्लिंग चतुर्थी आहे, एक वचन. अच्छा चतुर्थी आहे का? हा हो हा हो, ठीक चतुर्थी आहे एक ते. हा वचन आहे. मला येई हा तसंच आहे. हा तसं अन्यस्मयी बरोबर. हा मग ऍक्च्युअली बरोबर तो ना, तो अन्यथ हा शब्द येतो, अन्यथ म्हणजे त्या अर्थाने. तर अन्यस्मयी तकारांत शब्द म्हणून अन्यस्मयी बरोबर. तर अन्यस्मयी म्हणजे अं, इतर कोणासाठी किंवा कोणाला कोणाकरिता चतुर्थी न ददाती, देत नाही असं. हं. पुढं पुढं वाचा. ततः मी वाचू का सर? हा वाचा. ततः सारमेयः उवाच. हं. त्यानंतर कुत्रा म्हणाला, भो हं. वयस्य ननु श्रुता त्वया मम गृहसौख्यकया. हे मित्रा, वयस्य म्हणजे मित्र, खरोखर तू माझे गृहसौख्य ऐकले आहेस का? हं. असं होईल का सर? बरोबर. हो, अनुश्रुता हा खरोखर तुझ्याकडून माझ्या गृहसौख्याची कथा ऐकल्या गेली आहे का? श्रुता म्हणजे कर्मणीय म्हणून असं म्हटलं तर, अच्छा. किंवा तू ऐकली आहेस का असं पण चालेल. हा तर ननू म्हणजे हो, काय? खरोखर. खरोखर. ओके. हं. पूर्वी झालेले आहेत आपले शब्द. ते ते हा नूनम झालेलं आहे. ननु पण झालं. ननू पण झालेलं आहे. अच्छा. हो, ननू पण झालेलं आहे. हा तर हा किंवा Vayasya means what? Vayasya? म्हणजे मित्र, मित्र म्हणजे ऑफ द सेम एज किंवा असं फ्रेंड असं. तुल्य हा यस्य सह वयस्य. ऍक्च्युली ऍक्च्युली ननू ननू हा शब्द आहे ना, मला वाटतं आपण प्रारंभमध्ये की प्रवेशमध्ये घेतला होता. तर तुम्ही म्हणाल ते बरोबर आहे. नूनम म्हणजे खरू. ननू हा शब्द ना असाच म्हणजे बऱ्याचदा पद्यांमध्ये हा शब्द असाच टाकलेला असतो, जसं च असतं ना तसं. म्हणजे असं त्याला काही अर्थ नाहीये, म्हणजे असं तू ऐकलीस का असं. म्हणजे प्रश्न आहे ना, ननुश्रुता त्वया मम गृहसौख्य कथा, म्हणजे तू ऐकलीस का असं. तर ननू म्हणजे इथे शब्द प्रश्न विचारायचा आहे म्हणून. त्वया मम हम्म गृहसौख्य कथा श्रुता, पण मग आता प्रश्न विचारायचा आहे म्हणून ननू, ऐकलीस का असं या अर्थाने. हम्म हम्म हा हम्म. असं. हा अनेन कारणेन अहम सुखी पीनो भवामी. हे कोण सांगेल अर्थ याचा? अनेन कारणेन अहम सुखी पिनो भवानी. म्हणजे या अनेन या कारणाने हम्म. मी सुखी किंवा पुष्ट. पिनो म्हणजे सुखी पुष्ट, सुखी धष्टपुष्ट हा असा. च म्हटलेले नाही ते, सुखी आणि पुष्ट हा आहे असं. हा हा, असं. सुखी आणि पुष्ट भवानी आहे, हा होतो. तर ते रामो सारखं आहे ना, पीनहा पाहिजे म्हणजे आहे ना पी ते. पीन बरोबर. त्वमपि यदि अहमिव करिष्यसि. हा याचा अर्थ काय होईल? तू देखील सांगू? हम्म. जर
हा सांगा ना. नाही सांगा तुम्ही. तू देखील जर अहमिव माझ्याप्रमाणे करिष्यसी करशील तर ही सुखम विंदसे, तर सुख प्राप्त करशील. विंदसे मिळवशील. विंदसे भविष्य बरोबर का आहे. नाहीये, तर सुख हा, मिळेल. मिळेल मिळेल. हा. ओके. विंदसे मग आत्मनेपदा नो विंदे हा विंदावहे आत्मनेपदा हो हो. द्वितीय सिंगुलर विंद विंदे विंद विंदामहे विंदामहे टाइप. बरोबर आहे. सर तुमचा आवाज नाही येते. ते कोणीतरी मला वनम भ्रमण परिश्रामच्यचा विग्रह सांगा तोच तोवर ना. विग्रह म्हणजे तो कुठला? समास आहे. वन भ्रमण परिश्रम श्रमाः च परिश्रमात परिश्रमात च मुक्त भविष्यसी. आणि त आणि च असं डबल च झाले असते, ते संधी झाली. बाकी तो मग समास आहे पूर्ण. त्याचा अर्थही सांगा सर. येस सर. म्हणजे वनात परिश्रमात तो आहे, परिश्रमात आहे, राईट. त्यामुळे परिश्रमात हो. म्हणजे पंचमी. ठीक आहे. तो वन, असून. हा असून वन वन भ्रमण परिश्रम, परिश्रम म्हणजे कष्ट, वनभ्रमण कष्ट करण्यापासून मुक्त मुक्तो भविष्य असते, म्हणजे तू मुक्त होशील. हा. आता इथे च जे आहे ना, तो च इकडे येईल, तर हम्म सुख मिळते. आणि तू भविष्याशी म्हणजे तू आलंच. हा, तू जंगलात फिरण्याच्या परिश्रमातून, कष्टातून मुक्त होशील असं. हम्म. हं? हं. आता पुढचं वाचा. इति श्रुत्वा सौरुकः विमना इव ततो गंतुम प्रचक्रमे. आता कोण सांगेल? प्रचक्रिये आहे ना सर ते. प्रचक्रमे, क्रिये नाही, प्रचक्रमे. अच्छा, पुस्तकात प्रचक्रिये आहे. कुठल्या क्रमे पुस्तकात? मराठी. मग चुकलं पाहिजे ते. प्रचक्रिये नको, प्रचक्रमे पाहिजे. आणि आणि खाली अर्थामध्ये प्रचक्रिमे लिहिलंय. नाही, प्रचक्रमेच पाहिजे. हा, प्रचक्रमे पाहिजे. ओके. हिंदीमध्ये प्रचक्रमेच आहे. आणि अच्छा. इति श्रुत्वा हा हे ऐकून, असे ऐकून. हा, प्रचक्रमे. प्रचक्रमे म्हणजे ते प्रथम पुरुष म्हणजे तो हे झाला काय, असं ऐकून. इति श्रुत्वा म्हणजे तो, हे ऐकून तो, हा, स्लांडगा विमना इव उदासासारखा ततो गंतुम ततः, म्हणजे तेथून, हा, जाण्यासाठी प्रचक्रमे म्हणजे त्यांनी, ज्याला आपण म्हणतो की आरंभ केला. पावलं, हा, आरंभ केला असं आहे त्याचा अर्थ. आर हा, आरंभ केलं, किंवा ऍक्च्युअली पाय पाय काढता पाय घेतला, असं ज्याला आपण मराठीत म्हणतो ना. प्रचक्रमे म्हणजे काढता पाय घेतला, घेतो, असं घेतो. हे हे म्हणजे वर्तमान काळ ह्या प्रचक्रमे. क्रमे क्रमावहे क्रमामहे असं. तसं. हा हा तर हा म्हणजे तो काढता पाय घेतो. हा, पुढे तम तथा प्रयांत शुनक आव्हानम अकरोत. हे तुमच्या ह्याच्यात प्रयांतच आहे ना शब्द? हो सर. हो. प्रयांतम आहे. टिंब आहे. हा हा, प्रयांतम. प्रयांत. हा, मलाही त्याच वाटलं, काहीतरी शब्द वेगळा आहे म्हटला तो. प्रयांतम पाहिजे. हा, प्रयांतम. हा, तम तम. प्रयातस्य. It is हा, प्रयातस्य in the book. प्रयातस्य. नो नो, विच बुक यू आर सेइंग? The textbook only. तं तथा प्रयातस्य शुनकः आवाहनम् अकरोत् भूमित्र. प्रयातस्य.
इन नाही, मराठी it is प्रयांतम. प्रयांतम. तर प्रयांतम. प्रयांतम म्हणजे काय? चार्ट तथा तथा म्हणजे प्रयत्नाच्या अंती. नाही, प्रयत्नाच्या अंती प्रयत्नांती. नाही. नाही नाही, प्रयत्नांती नाही. अं, प्रत्यतम म्हणजे त्या. यातः means go prayatah that way. लिसन वेट. त्या प्रयांतम म्हणजे किंवा प्रयांत हा पाहिजे इथं खरं. हा बरोबर आहे, प्रयांतच बरोबर आहे. प्रयांत हा तो विसर्ग शुनक श आल्यामुळे विसर्गाचा लोप झाला. तम तथा प्रयांत हा शुनक हा. म्हणजे म्हणजे त्या त्या प्रयाण करणाऱ्याला शुनक हा म्हणजे कुत्रा आव्हानम अकरोत, हाक मारता झाला, किंवा त्या प्रयाण करणाऱ्याला कुत्र्याने हाक मारली. आव्हानम अकरोत म्हणजे हाक मारली. आव्हान म्हणजे बोलवणे किंवा हाक मारणे असं. बोलावले. समजलं याचा अर्थ? प्रयाण, हो. आपण ज्याला आपण प्रयाण करणे म्हणतो ना, आपण प्रयाण करणे, त्याच्यापासून हे धातू साधित झालाय प्रयांत हा. असं. तर ते प्रयांत हा शब्द नाहीये खरा, तो धातू साधित आहे प्रयांत हा पुल्लिंगी. पण त्याच्या प्रयांत हा, पण त्याचा विसर्ग श समोर आल्यामुळे लोप झाला, म्हणून प्रयांत शुनक. शुनक परत आ समोर आल्यामुळे त्याही विसर्गाचा लोप झाला. शुनक हा आव्हानम अकरोत. त्या तेव्हा त्या प्रयाण करणाऱ्याला हा शुनक, शुनक म्हणजे कुत्रा बोलवता झाला किंवा हाक मारता झाला असं. समजलं? हो सर. हा. एहि हा एहि हा. एहि भो मित्र एहे हि किम अपसरसी तृष्णीम. याचा अर्थ काय होईल? अरे तूष्णीम. अरे, अपसरशी म्हणजे लांब जातोस का दूर जातोस? दूर जातोस. तूष्णीम नाही हा. कळलं, तूष्णीम तुमचा शब्द झालेला आहे ना. आठवत नाहीये आता. तूष्णीम झालेलं आहे ना तुमचं. म्हणजे असं, म्हणजे असा असा तो रोसू गुपचूपपणे का जातोस अच्छा, असं. गुपचूप. हा. न बोलता का जातोस. हा. अपसरसी हे वर्तमान काळ आहे. हे मित्रा, हा, एही एही, अरे रे, असा तू म्हणजे न बोलता का जातोस असा त्याचा अर्थ आहे. एही एही म्हणजे अरे रे का? ऍक्च्युअली एही एही Ehi अरे means अरे, come. नाही नाही, अरे अरे किंवा असं अरे अरे असं. अरे अरे असं होईल. म्हणजे असं एही एही. Ehi means come, no? हा बरोबर. एही हा शब्द ना या धातूचं आहे ते. या धातू एही एही, ये हे मित्रा ये असा तू न बोलता का जातोस. हा. ये हा. येही येही म्हणजे ये का असा म्हणजे अपसरसी तूष्णी म्हणजे गुपचूप का जातोयस असं. असं येही म्हणजे ये असं. हा. वृको दुराद एव तम नमस्कृत्य उवाच. हे कोण सांगेल? लांडगा दोरूनच त्याला नमस्कार करून बोलला. दुरात एव पंचमी. दुरात म्हणजे दूरवरूनच, दुरूनच हा त्याला नमस्कार करून बोलला, म्हणाला. नाहम तत् सुखम कामये भोहो. न अहम. नाही, एक मिनिट, आपण कोणाला तरी विचारूया उषा. हा, त्यांना प्रयत्न करू द्या, ज्यांना सांगू त्यांना. हा. प्रणाली तू सांग. न अहम तत् सुखम कामये म्हणजे मी त्या सुखाची कामना करीत नाही. हा बरोबर. असं. अहम तत् सुखम न कामये. मी त्या सुखाची न कामना करीत नाही. भो हो म्हणजे हे मित्रा, भो म्हणजे अरे किंवा हे असं. मी त्या सुखाची कामना करत नाही.
हा तत्तू पुढ तत् हा सांगू का? हा सांग ना बोलू? वाच. हा हा. हो बोल बोल. हा तत्तू तव एव अक्षयम अस्तु. म्हणजे हा ते तुलाच अक्षय मिळो किंवा आपण म्हणतो ना ते तुलाच लखलाभ असो असं. बरोबर. तत् म्हणजे ते, ते हम्म. तर, तू म्हणजे तर, तव तर एव म्हणजे तुलाच, हा हम्म. अक्षय्यम अखंड, अक्षय म्हणजे अखंड म्हणजे न हम्म. न थांबता, हा किंवा न कमी होता. क्षय म्हणजे कमी होणे, अक्षय म्हणजे कमी न होणे, हा कमी न होता मिळो असं. लखलाभ हो असं आपण मराठीत म्हणतो. हा. राधिका ते तुम्ही ऐकताय, बोलू शकताय? तर- हा ठीक आहे. सुचिता? सर मी ट्रॅव्हल मध्ये आहे त्यामुळे मी बोलत नाही फक्त ऐकते. ऐकते. हे झिओमी कोणाचं आहे? झिओमी फोन झिओमी कोणीतरी जॉईन केलंय. ठीक आहे. हा तर मी पुढे आता अजून जॉईन कोण मी आता जॉईन केलाय पण जिओचा नाहीये माझा. कोण कोण आपलं नाव काय पण? मी अदिती अदिती अभ्यंकर. हो झिओमी 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 जिओ जिओ मी नाही हा एक. फोनचं मॉडेल. हा जिओ नाही माझा. हा ते Xiaomi. तुमचं आहे बहुतेक. हा नाही ठीक आहे, हरकत नाही. ओके ओके. शाओमी ना सर, त्याला शाओमी म्हणतात सर. शाओमी म्हणतात का? मला नाही हो. माहिती. शाओमी बरोबर आहे. हा ठीक आहे. ओके. मी आपल्या स्पेलिंग प्रमाणे उच्चार केला तसा. हा हम्म. अ, स्वतंत्रोहम कृश एव वरहा. हा. आता याचं कोण सांगेल अर्थ? प्रेमानंदजी तुम्ही बोलू शकताय? हा त्रोहम कृश एव वरहा. हा म्हणजे स्वतंत्र हा अहम का? बरोबर. स्वतंत्र आणि अहम. हम्म कृश म्हणजे कृश म्हणजे बारीक. हम्म एव म्हणजे स्वतंत्र असून बारीक असणं चांगलं का असं? हा बरोबर. तर याचा अर्थ अन्वय असा येईल, अहम हा स्वतंत्र हम्म. कृश एव वरा म्हणजे मी अ, बारीक असून स्वतंत्र असणे चांगले. वर म्हणजे चांगले. श्रेष्ठ. वरा म्हणजे हम्म. मी बारीक असलो तरी, हा म्हणजे किंवा स्वतंत्र असून बारीक असलो तरी चांगलेच असं, असं त्याला म्हणायचंय. हा म्हणजे तो पिणं म्हणजे हम्म. धष्टपुष्ट नसणं, त्याचा लुकडा असून, कृश म्हणजे इथे लुकडा म्हटलं तर ते जास्त कळेल. मी लुकडा असलो म्हणजे स्वतंत्र असून लुकडा असलो तरी ते जास्त चांगले असं. हा पुढचं वाचा. हम्म. न त्वमिव पराधीनः पीनताः पिन कामये. पिनताम. हा हा पीनताम कामये. हा न त्वमिव म्हणजे तो तो त्वम अधिक इव. त्वम इव म्हणजे तुझ्यासारखं. त्वम त्वम अधिक- हा, तुझ्यासारखं